नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पावती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. खूप साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या, खूप साऱ्या ताई विचारत देखील आहे की अंतर्गत सुपर म्हणजे सेविकेमधून सुपरवायझर भरतीचा जो JR आहे तो आलेला आहे का. तर तो JR 5 ऑगस्ट 2026 आपण खूप साऱ्या यूट्यूबर जे आहेत त्यांच्या माध्यमातून पाहिलं असेल, त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून टाकलं असेल. तर आपल्या सगळ्यांना आठवण असेल की जो शहरी भागाचे जे पद होते त्याच्यासाठी मागे भरती आलेली होती आणि ती भरती आल्यानंतर आपल्या काही ताईंनी फॉर्म भरले होते, म्हणजे ॲप्लिकेशन केलेलं होतं आणि त्याच्यानंतर आपल्या काही ताईंनी कोर्टात धाव घेतलेली होती. बघा आता ते पुढं सांगतेच. तर 5 ऑगस्ट 2026 चालू आलेला JR आहे आणि त्याच्यामध्ये आपल्या शहरी भागाच्या ज्या जागा आहेत तर त्याच्यासाठी हा JR आहे. आपले जे 6 विभाग आहेत, जर तुम्ही इथं पाहिलं तर 6 विभागांसाठी कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभाग अशा आपल्या 6 विभागातील शहरी भागांसाठीचं जे मुख्य सेविका म्हणजे अंतर्गत जी भरती आहे सेविकेमधून सुपरवायझर भरती, तर त्याचा JR आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये आता वयाची जी अट आहे त्याच्या मुख्य ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण बघून घेणार आहोत आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून. कदाचित आपल्याला माहिती देखील असेल, परंतु धावतीमध्ये वाचून दाखवते. बघा, आपण सगळ्यांना माहिती आहे उपरोक्त विषयानुसार बघा कळण्यात येते की एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय अंतर्गत सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त 272 सदर परीक्षेचा निकाल लागेपर्यंत रिक्त होणाऱ्या पदाची भरती परीक्षा संदर्भात ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी म्हणून संदर्भ पत्र क्रमांक 7 अन्वय सूचना पत्र तसेच महिला बालविकास विभाग शासन अधिसूचना दिनांक 4/6/21 तर दिनांक 8/5/23 रोजीच्या अनुषंगाने दिलेल्या पात्रता निकषाच्या आधारे भरती प्रक्रियेसाठी सेविकेमार्फत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी म्हणून स्पष्ट सूचना निर्गमित करण्यात आलेल्या होत्या. आपल्या सगळ्यांना माहिती शहरीसाठी त्या जागा निघाल्या होत्या, त्याच्या संदर्भात आता आपण पुढचं बघू. सदर भरती प्रक्रियेतील पात्रतेच्या बाबतीत काही अटी व शर्तीमध्ये सुधारणा होण्याच्या अनुषंगाने अंगणवाडी संघटना व काही निवडक सेविका यांनी माननीय उच्च न्यायालय मुंबई व माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर येथे केस दाखल केलेली आहे. त्या अनुषंगाने रीट पिटिशन क्रमांक च्या बाबत माननीय उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर दिनांक 8/5/26 रोजी दिलेल्या आदेशात मुख्य सेविका किंवा परिवीक्षिका या पदाच्या बाबत महिला व बाल विकास विभाग अधिसूचना दिनांक 4/6/21 रोजीच्या सेवा प्रवेश नियमातील नियम क्रमांक मधील अंगणवाडी सेविका या पदावर मुख्य सेविका पदावर निवडीद्वारे वयाची अट ही 45 वर्ष रद्द केलेली असून संदर्भीय 10 अन्वय दिनांक 3/7/26 रोजीच्या शासन निर्णयाच्या आधारे ज्या वर्षी भरती प्रक्रिया प्रस्तावित आहे त्या वर्षात 50 वर्षापेक्षा जास्त वय नसेल अशा अंगणवाडी सेविका लक्षात घेऊन दिनांक 1 जानेवारी म्हणजेच 1/1/2025 अर्ज भरण्याविषयी सूचना आहेत. आता त्या कसं आपल्याला आता महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत, तेवढ्याच फक्त आता लक्षात घ्या. मुख्य पात्रता निकष हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे, बाकीचं आपण लक्षात घेऊ नका. तर बघा इथे आपल्याला याच्यावर आपला मुख्य पात्रता निकष, तर त्याच्यात काय, ज्या वर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन म्हणजे प्रस्तावित आहे त्या वर्षी 1 जानेवारी रोजी सलग 10 वर्ष विनाखंड नियमित सेवा पूर्ण केलेल्या सेविका म्हणजेच दिनांक 1/1/2025 पर्यंत तुमचे 10 वर्ष अंगणवाडी सेविका म्हणून अनुभव पाहिजे. त्याच्यापेक्षा 1 दिवस जरी कमी झाला तरी आपण त्याच्यासाठी पात्र नाहीत असा याचा अर्थ होतो. हा पहिला निकष आहे. दुसरा निकष आहे आपला दिनांक 1/1/2025 रोजी वय 50 वर्षापेक्षा जास्त नसेल, म्हणजेच ज्यांची जन्म दिनांक 1/1/1975 नंतर जन्म झालेल्या म्हणजे 1/1/1975 नंतर जन्म झालेल्या ज्या पण सेविका असतील आणि ज्यांचा 10 वर्ष अनुभव पूर्ण 1/1/25 पर्यंत असतील तर त्या याच्यासाठी पात्र असतील. ही दुसरी म्हणजे ही वयाची अट आहे, म्हणजे तेव्हा तुमचं 50 वर्षपेक्षा वय जास्त नसायला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं आहे ते म्हणजे संवैधानिक विद्यापीठाची पदवी धारण करणाऱ्या सेविका, म्हणजे तुम्हाला इथं बॅचलरची डिग्री लागणार. त्या जे लेटर आलं तर त्याच्यामध्ये 12वी पास होतं, मात्र इथे तुम्हाला तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर चौथं त्यांनी दिलेलं आहे मुख्य सेविका किंवा परिवीक्षिका या पदावर रुजू झालेल्या दिनांकापासून 2 वर्षाच्या आत संगणक प्रमाणपत्र, म्हणजे जे तुमचं MSCIT जर झालेलं नसेल तरी तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. ते जर तुम्ही सुपरवायझर झाला, तुमची निवड झाली तर त्याच्यानंतर 2 वर्षाच्या आत तुम्हाला करायचं आहे.
त्याच्यानंतर मराठी भाषा जर तुमच्याकडे उत्तीर्ण नसाल, तुम्ही मराठी भाषा तुमचा हा विषय नसेल, मराठी आणि हिंदी, तर याला देखील त्यांनी दिलेला आहे. आता तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. तुम्ही जर सुपरवायझर झाला, तुमचं प्रमोशन झालं, तर तुम्हाला ते 2 वर्षाच्या आत ते तुम्हाला करून द्यायचं. तर ह्या मुख्य अटी आहेत. पहिली एक अट जी आहे ती म्हणजे आपल्याला सलग 10 वर्ष 1/1/2025 पर्यंत तुमची 10 वर्षे सेवा होणं ही आवश्यक आहे. अंगणवाडी सेविका ह्या पदावर 10 वर्षाचा अनुभव त्या तारखेपर्यंत होणं मस्ट आहे. जर तुमचा एक दिवस जरी कमी पडत असेल तरी तुम्ही त्याच्यासाठी पात्र नसाल. त्याच्यानंतर तुमचा 1/1/2025 पर्यंत तुमचं 50 जे वय आहे, तर त्याच्यावर तुमचा एक दिवस जरी गेला असेल तरी तुम्ही त्याच्यासाठी अपात्र असाल, हे पण लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे ग्रॅज्युएशनची डिग्री कुठल्या याच्यातली असणं महत्त्वाचं आहे. आणि राहिला प्रश्न चौथा याचा, तर याच्यासाठी तुम्हाला निवड झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यासाठी 2 वर्षाच्या आत ते तुम्हाला करायचं आहे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. तर बघा इथं ते दिलेलं आहे. आणि ही एक्झाम जी आहे तर ही TCS म्हणजे ऑनलाईन एक्झाम होणार आहे. त्याच्यामुळे आपण सगळ्या ताईंना मी आता शुभेच्छा देते. ज्या माझ्या ताई सुपरवायझर भरती परीक्षेसाठी पात्र होणार आहेत, तर त्या सगळ्या ताईंनी आता अभ्यासाला लागायचं आहे. शहरीची जाहिरात ही निघून गेलेली आहे. शहरीची जाहिरात दिनांक तुम्हाला माहिती 7 ऑगस्ट, तर तुम्हाला 21 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे. आणि ग्रामीणच्या जागा देखील लवकरच निघतील. आता या शहरीच्या अंतर्गत भरती निघाली, याच्यानंतर सरळ सेवेची भरती निघणार आहे. माझ्या नवीन लागलेल्या ज्या मदतनीस ताई आहेत त्यांचं ग्रॅज्युएशन आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, तर त्या सरळ सेवे भरतीसाठी पात्र असतील. मदतनीस ताई, सेविका ताई पण असतील, मदतनीस ताई असतील ज्यांचा अनुभव कमी असेल, त्यांच्याकडे डिग्री आहे. तर आता याच्यानंतर लगेच सरळ सेवा तुमची शहरीची निघणार आहे. शहरीचं झालं का लगेच ग्रामीणच्या अंतर्गत सेविकेमधून सुपरवायझर प्रमोशन होईल, त्याच्यानं ती भरती निघेल. आणि त्याच्यानंतर परत सरळ सेवा निघेल. तर याच्यासाठी शहरीचं झालं का ग्रामीणचं होणार आहे. त्याच्यामुळे ज्यांचं शिक्षण खूप असेल, त्या मदतनीस असतील, त्या सरळ सेवेसाठी ॲप्लिकेशन करू शकतात. त्यांनी अभ्यास करायला सुरुवात करा. ज्या सेविका आता अनुभवामध्ये कमी पडत असतील, त्यांच्याकडे शिक्षण असेल, तर त्यांनी सरळ सेवेसाठी प्रयत्न करावेत. आणि बाकीच्या ज्या पात्रतेमध्ये निकषमध्ये बसत असतील, तर त्यांनी आपल्या आत्ताच्या चालूच्या भरतीसाठीची तयारी करायला हरकत नाही. त्यांनी ॲप्लिकेशन करा, अभ्यास करा. तुम्हाला सगळ्यांना मी ॲक्टिव्ह अंगणवाडीच्या टीमकडनं, माझ्या टीमकडनं मी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. चांगला अभ्यास करा. बहुतेक आपल्यामधूनच आपल्या सुपरवायझर ताई व्हा. आणि सुपरवायझर ताई झाल्यानंतर आपल्या सेविका आपल्याच आहेत असं म्हणून त्यांच्याशी वागा. ह्या पण गोष्टी तुमच्या कानावर टाकून ठेवते. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.